नमस्कार. नवीनशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये हॉटेलसारखी चमचमीत आणि झटपट होणारी अंडा करी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी 6 अंडी शिजवून साली वगैरे काढून घेतलेली आहेत. आता साहित्य सांगते बाकीचं. तर कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे. एक कांदा उभा काप करून, एक टोमॅटो बारीक चिरून, थोडीशी पुदिन्याची पानं आणि थोडीशी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. आलं आणि लसणाची पेस्ट. मसाल्यांमध्ये घरगुती काळा मसाला 1 चमचा, 1.5 चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर, धनिया पावडर 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा आणि चिकन मसाला 1 चमचा घेतलेला आहे. अर्धा चमचा हळदी पावडर, चवीप्रमाणे मीठ. प्रथम आपण कांदा खोबरं भाजून घेणार आहोत. लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत. मगाशी दाखवायचं राहिलेलं आहे. कांदा भाजून झालाय. आता आपण खोबरं टाकतोय, टॅमॅटोसुद्धा टाकतोय त्याच्यामध्ये आणि लसणाच्या पाकळ्या ते सुद्धा जरासं परतून घ्यायचं आहे. एक अर्धा मिनटं व्यवस्थित फिरवायचं आणि साईडला काढायचं आहे. थंड झाले की आपण मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घेतोय. मऊसूद असं फिरवून घ्यायचं आणि पाणी थोडंसं टाकायचं आहे फिरवताना. पुदिन्याची पानं पण टाकतोय आणि थोडीशी कोथिंबीर टाकतोय. बाकीची कोथिंबीर आपण गार्निशसाठी ठेवतोय. आता थोडंसं पाणी टाकून मऊसूद असं फिरवून घ्यायचं. हे बघा फिरवून झालेलं आहे. आता आपण अंडी आधी फ्राय करणार आहोत. त्यासाठी ज्या कढईमध्ये आपण कांदा आणि खोबरं भाजलेलं आहे त्याच कढईत थोडंसं अगदी तेल ओतलं. लाल मिर्च पावडर, हळदी पावडर आणि थोडंसं मीठ टाकून एक मिनिटभर फिरवून घ्यायचे. व्यवस्थित परतून झाले की साईडला काढतो. आता दुसरा पॅन ठेवला आहे. त्याच्यामध्ये 1.5 चमचा तेल टाकलं आहे. आलं लसूण पेस्ट टाकलेलं आहे 1 चमचा. त्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे कांद्या खोबऱ्याचा ते सुद्धा टाकलेलं आहे. एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. गरम पाण्याचा वापर करायचा आहे. कुठलीही भाजी असो पण मसाला आपण जर व्यवस्थित परतला ना तर भाजी कुठलीही भाजी असो चवीला अतिउत्तम लागते. आता मसाले टाकतोय तर त्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिर्च पावडर 1.5 चमचा, बाकी सर्व 1-1 चमचा आहे आणि मीठ घेतलं आहे चवीनुसार ते टाकतो आपण. व्यवस्थित फिरवून घ्यायचं. एका साईडला गरम पाणी केलेलं आहे. एक अर्धा मिनटं व्यवस्थित मसाला हलवायचा. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. थोडंसं गरम पाणी टाकतोय आपला मसाला तळ लागू नये म्हणून खाली. आता व्यवस्थित परतून घ्यायचं. ही भाजी दिसायला जेवढी भारी दिसते ना अंडा करी तेवढीच खायला सुद्धा खूप चवदार लागते बरं का. आता झाकण ठेवतो आपण त्याच्यावर 1-2 मिनटासाठी. 2 मिनटानंतर मसाले आपले मस्त असे शिजलेले आहेत. तेल पण सोडलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकतोय आणि आपण जी अंडी फ्राय केलेली आहेत ती सुद्धा टाकतोय. आता व्यवस्थित मसाल्यामध्ये आपली अंडी व्यवस्थित 1-2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची. आता गरम पाणी टाकतोय. ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खूप छान लागते ही भाजी. नक्की ट्राय करा. आता मी 3 ते 4 माणसांसाठी भाजी बनवते. त्यानुसार पाणी ओतलेलं आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि 10 मिनटं व्यवस्थित शिजवून द्यायची ही भाजी. आता झाकण ठेवतो आपण 10 मिनटासाठी. 10 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे. हे बघा थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतो. तयार झालेली आहे आपली चमचमीत अंडा करी. आहे ना सोपी करायला. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.